हाय हॅलो नमस्ते, कशा आहात मैत्रिणींनो? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर झालेली आहे आपल्या दिवसाला सुरुवात आणि आज आपण ही एक्सरसाइज करणार आहे. जे एक्सरसाइजने आपल्या पोटावरचा फॅट, जो साईडचा फॅट आहे, जो थाई फॅट आहे, म्हणजे सगळा प्रकारचा फॅट आहे तो पटकन असं कमी व्हायला मदत होणार आहे या एक्सरसाइजने. आणि करायला अगदी सोपी आहे. एका जाग्यावरती बसून आज आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. कुठलीही हालचाल नाही किंवा कुठलीही धावपळ करायची नाही. व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल की आपण नेमकं काय काय केलेलं आहे आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जाणून घ्या. तर काय करायचं आहे ना, सुरुवातीला आपल्याला मी ज्या पद्धतीनं बसले आहे त्या पद्धतीनं बसू शकता. जेवढं तुम्हाला पायामध्ये अंतर देता येईल ना, असं नाही की बाबा मी एवढे लांबवले आहेत तर तुम्हालाही तेवढेच लांबवायचे आहेत, असं नाही आहे. जेवढा तुम्हाला तुमच्या पायामध्ये अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्यायचं आहे. आणि जेवढं होईल तेवढं दोन्ही हात असे पॅक करायचे आहेत, किंवा काही हातामध्ये ओझं घेतलं तरी चालेल तुमच्याकडे असेल काही तर, किंवा नसेल काय घ्यायचं तर माझ्यासारखंही करू शकता. असं हात आहेत ना आपले, होईल तितके आपल्या पायाच्या साईडनं आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढे होतील तेवढे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानं काय होतं ना, जे आपला पोटाचा फॅट आहे, जो थाई फॅट आहे ना, यानेच आपण खूप जास्त त्रासलेले आहोत. तर हे फॅट जर पटकन घालवायचं असेल ना, हे कमीच कमी आपल्याला मी तुम्हाला सांगेल 100 वेळा तरी करायचं आहे. जेव्हा तुम्ही 100 वेळा कराल ना, तेव्हा बघा तुम्ही किती लवकर तुम्हाला ना फरक जाणवेल. तर ते थोडंसं करून झालं तर कसं होतं ना, खूप असं पोटावरती आपल्या मांड्यावरती ताण येतो. तर ते घालवण्यासाठी दुसरी त्यातून एक्सरसाइज निवडायची आहे आपल्याला. ती म्हणजे असं आपल्याला एकदम दोन्ही पाय असे सरळ करायचे आहेत आणि जे पंजे आहेत ते आपल्याकडे घ्यायचे आहेत, कधी पुढं करायचे आहेत आणि ते ट्रेस आपल्याला फील करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की बाबा आपण जे पहिले एक्सरसाइजमधून बाहेर आलेलो आहोत तोपर्यंत आपल्याला ही एक्सरसाइज करायची. ही एक्सरसाइज थाई फॅटसाठी आणि हाताच्या दंडाच्या ह्याच्यासाठी, दंडासाठी पण खूप छान आहे आणि पोटासाठीही खूपच छान आहे. करायला जरी तुम्हाला वाटत असेल ना, अगदी सोपी एक्सरसाइज आहे, पण करताना आपल्याला जाणवतो की खूप अशी हे आहे. आपलं शरीर असं पूर्ण खिचलं जातं आणि तेच करायचं आहे. आपलं शरीर आपलं खिचल्याच गेलं पाहिजे. असं नाही की आपण एक्सरसाइज करतोय आणि त्याचा काही आपल्याला इफेक्ट जाणवत नाही किंवा काही त्रास होत नाही. तशी जर एक्सरसाइज असेल तर आपल्याला अजिबात करायची नाही, तिथं सोडून द्यायची आहे. आपलं शरीर हे असं ताणलं गेलं पाहिजे. असं स्नायू आपले असे एकदम असे ताणायचे आहेत आपल्याला. पंजे एकदम असे पुढं खेचायचे. पाहू शकता मी एकदम असे ताट केलेले आहेत पाय. यानं काय होतं ना, जे आपलं बघा असं मांड्याचं वगैरे मांस असं लटकलेलं असतं, स्नायू आपले आकडलेले असतात, ते मोकळे होण्यास मदत होते. आणि ते पूर्ण चित्त आपलं तिथंच ठेवायचं आहे. ते एक्सरसाइज असंच आपल्याला आहे ना, ते फील करायचं आहे आपल्याला की हा हे कमी होत आहे, हे कमी होत आहे, किंवा आपल्याला इथं त्रास होत आहे, इथं जाणवत आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला ती फील करायची आहे, तेव्हाच आपलं वजन कमी होणार आहे. किंवा आपण नुसतं घरात बसून किंवा बाहेर कुठेही करून तुम्ही वजन कमी करताय आणि तुमचं मन तिथं नाही आहे, तर तुमचं वजन ना अजिबात कमी होणार नाही. मी खरं सांगत आहे तुम्हाला. सगळं मन आपल्याला इथेच लावायचं आहे. आपण एक्सरसाइज करतो तिथेच आपल्याला जाणवलं पाहिजे, तो त्रास जाणवला पाहिजे, ते फील झालं पाहिजे. मग तुम्ही छोट्या छोट्या मुवमेंट्स केल्या तरी चालतील. लवकर आपलं वजन आहे ना कमी व्हायला मदत होईल. तर तेच पाय मी आपल्या पोटावरती आहे ना, एकदम कसं म्हणतो आपण, पहिलं बघा आपण रुसून बसायचो कोपरा धरून, तसं बसायचं ना लपून बसल्यासारखं, तर तसं बसायचं आहे. ते गुडघे एकदम आपल्याशी पोटावरती दाबून घ्यायचे आहेत. त्यानं काय होतं ना, ऊब लागते, आपल्या पोटाला लागते, आपल्या मांड्याला लागते आणि घाम आलेला असतो. तर ती जेवढं होईल तेवढं त्या उबीनं आपली चरबी आहे ना वितळायला सुरुवात होते. मग त्याच पोजमध्ये थोडंसं पुढे यायचं. म्हणजे मी तुम्हाला थोडं दाखवायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी आपण गुडघे घेतले होते ना रुचून बसल्यासारखं, तिथं होल्ड करायचं आहे आपल्याला. पण एवढं काय प्रॉपर, आता मी 1.5-1.5 तास एक्सरसाइज करते, तेवढं प्रॉपर दाखवायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे मी छोटे क्लिप्स दाखवत असते. तर तुम्हाला वाटत असेल की ही अगदी छोटं करत आहे किंवा एका सेकंदाचं करत आहे. नाही मैत्रिणींनो, मी खूप वेळ एक्सरसाइज करत असते, पण त्यातून मला एक क्लिप निवडायचे असतात किंवा ते एक्सरसाइज निवडायचे असेल जे तुमच्यापर्यंत शेअर करायचे असतात की ज्याने मला फरक पडलेला आहे त्या. तर आपण अशा पाय आहेत ना आपले, खालीवर केले ना, तर त्याने खूप फरक पडतो. आणि ह्याने काय होतं, जो साईडचा फॅट आहे, जो बेली फॅट आहे, तो आपला कमी होण्यास मदत होते. आणि जी आपली पाळी, ज्यांना जी अनियमित पाळी येत आहे बघा, म्हणजे कधी महिन्याला येते, कधी 2 महिन्याला येते, त्यांनी तर ही एक्सरसाइज ना करायलाच पाहिजे.
खूप प्रभावी एक्सरसाइज आहे, करायला अगदी सोपी आहे आणि अशा एक्सरसाइज निवडलेल्या आहेत मी की आज कुणीही कितीही वयाचा असेल तरी हे एक्सरसाइज करू शकेल, कारण सगळ्या एक्सरसाइज ह्या आपल्याला बसून करायच्या आहेत आणि बसून जरी केल्या तरी त्या तितक्याच फायदेशीर एक्सरसाइज आहेत आपल्या. तर आपल्याला असं मान आपली आहे ना आपल्या पायावरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जमिनीवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हात आपले होईल तितके आपल्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नंतर मग वाटलंच तुम्हाला तर मी बघा आता फेसचाही एक्सरसाइज करत आहे. फेसचे एक्सरसाइज मी काय तुमच्यासोबत शेअर केलेले नाहीत, पण हे एक्सरसाइजही करायचे आहेत आपल्याला. जी आपली डल स्किन आहे तर किंवा असं काही बघा कोणाला खड्डे आहेत कोणाला काय आहेत, तर त्यासाठीही फेसचा एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची आहे. चेहऱ्याची हे तुम्ही नक्की करू शकता. ही बटरफ्लायची एक्सरसाइज करताना तुम्ही एक्सरसाइज नक्की करू शकता किंवा नाही तुम्हाला दोन्ही करणं सोबत जमत तर जशी मी आत्ता करत आहे तसं तरी करायचं आहे. शांत बसायचं आहे आणि आपल्याला एक्सरसाइज करायच्या आहेत. आणि जो आपला बघा मानेचा भागावरती असं जे मास आलेला असतं ना गळ्यावरती आपल्या, तर तेही कमी होण्यास मदत होते आणि चेहरा असा एकदम एक्सरसाइज नाही ना असं एकदम टवटवीत होतो आपला, खूप असं सुरेख दिसायला हे होते आणि आपला घाम येतो ना तर त्यामध्ये जी आपली डल स्किन असते ना ती पण निघून जाण्यास मदत होते. बघा काही जण काय करतात एकदम महागड्या क्रीम लावतात, तर आपण एक्सरसाइज केली ना तर काही गरज लागत नाही आपल्याला त्या क्रीमची वगैरे काही गरज लागत नाही. तर एकदम आपण साध्या सिंपल पद्धतीनेही आपलं वजनही कमी करायचं आहे. चेहऱ्यावरती जे आपलं तेज पहिलं होतं ना ते तेज आपल्याला वापस आणायचं आहे. तर चला ह्या सगळ्या करून झाल्या. परत आणखीन एक राऊंड आपण जे सुरुवातीला मारला होता ना तोच मारूया. म्हणजे कसं ना ह्याला हे थोडंसं वाटेल आराम केल्यासारखं वाटेल आणि एक्सरसाइज ही आपली होऊन जाईल. जो पहिला राऊंड मारला होता तोच राऊंड आपल्याला मारायचा आहे. तर हेही आपलं एकदम फील करत एकदम दमाने मारायचं आहे. हात होईल तितका आपला आहे ना पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा पहिल्या बाया कसं ना दळत होत्या बघा जात्यावरती, त्यांचं कसलंच पोट नव्हतं ना, त्यांना साईड फॅट होता ना पोट होतं ना मांड्या, काहीच एकदम असा सडपातळ असायच्या बिचाऱ्या, कारण त्यांना कामही तसंच होतं रोज दळायच्या त्या जात्यावरती. तर तोच प्रकार आपल्याला इथे करायचा आहे. ही एक्सरसाइज केली ना तर एवढं फील होतं पोटावरती, एवढा ताण येतो ना हे एक्सरसाइजचा, तर नक्की करायची आहे. कमीच कमी ही एक्सरसाइज नाही तुम्हाला 100 वेळा करणं शक्य, तर कमीच कमी ही 30 ते 60 वेळा तरी एक्सरसाइज नक्की करायची आहे आपल्याला, किंवा टायमर लावून द्या आणि 5 मिनिटं करायची आहे. दोन्ही साईडनं करायची आहे, पण याही साईडनं करायची आहे आणि त्याही साईडनं करायची आहे आपल्याला. असं नाही की एकाच बाजूनं करायची आहे, दोन्ही करा म्हणजे दोन्हीकडचं रोटेशन आपलं छान होईल आणि दोन्हीकडूनही तेवढाच फरक जाणवायला सुरुवात होईल. पण खूपच आकडल्यासारखं होतं आहे मैत्रिणींनो, तर नक्की ट्राय करायचं आहे. आणि नंतर हे पाय असे हलवणं ही जरुरी आहे, तर पाय हलवून घ्या. परत आणखीन तेच रुटीन करायचं आहे जे आपण पहिलं केलं होतं ते, त्याच प्रकारे स्नायू आपले परत ढिले करून घ्यायचे आहेत. असं हातावरती थोडासा भार द्यायचा आहे, वर बघायचं आहे, नंतर खाली बघायचं आहे. म्हणजे पूर्ण शरीरात बसून जरी केली तरी पूर्ण शरीराची एक्सरसाइज ही आपली झाली पाहिजे, अशातले प्रकार आपल्याला निवडायचे आहेत. आणि कसं असताना बघा एक्सरसाइज करणं हे नुसतं वजन कमी करणंच नाही मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला आपल्याला मेंटली फिजिकली दोन्ही प्रकारे फिट व्हायचं आहे. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतात की बाबा तुम्ही नाही जेवण केलं म्हणजे नाही एक्सरसाइज करताही तुम्ही वजन कमी करू शकतो, पण त्याचा काही उपयोग नाही. ते कसं नाही एकदम माकडासारखं दिसू आपण, इकडनं लोंबलंय अंग इकडनं लोंबलंय अंग, म्हणजे आपले हाडं मजबूत अजिबात होणार नाहीत त्यानं. तर आपल्याला वजन तर कमी करायचंच आहे, पण आपले जे मसल आहेत ना, जे हाडं आहेत तेही मजबूत करायचे आहेत आपल्याला. नाहीतर मग आता आपण वजन कमी करू, उपाशी राहू वजन करू कारण आपल्याला एक्सरसाइज करण्याचा कंटाळा म्हणून उपाशी राहू वजन करू, पण त्याचा उपयोग होणार नाही काय. नंतर मग आपले केस गळायला सुरुवात होते, सारखं आपण आजारी पडतो, मग ते खूप त्रास होतात. चक्कर येणे किंवा उभं राहिलं की लगेच खाली बसावीशी वाटणे, अशक्तपणा येणे, अशातला प्रकार नको आहे. त्यामुळे आपल्याला सगळा पूर्ण आहार घ्यायचा आहे. आहार अजिबात काहीच आपल्याला बंद करायचं नाही. साखर घ्यायची आहे, तुम्हाला मीठ घ्यायचं आहे, तेलकटही खायचं आहे, फक्त प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे. असं नाही की बाबा आपण खूपच बाहेरचं तळलेलं वगैरे खातोय किंवा खूपच भरपूर तेलामध्ये भाज्या वगैरे करून खातोय, कारण आपल्याला माहिती आहे आपण वजन कमी करतो आहे तर आपल्यासाठी ते किती घातक आहे हे आपल्याला माहीत होतं सुरुवात केली की.
फक्त आपल्याला थोडंसं प्रमाण कमी करायचं आहे ना, किंवा आता जर आपण उपाशी राहून जर वजन कमी केलं, जर आपल्याला नंतर आपलं वजन कमी झाल्यानंतर जर आपण जर खायला सुरुवात केली, घरातला जरी आहार आपण घ्यायला सुरुवात केली तर ते फास्ट आपलं वजन वाढेल. यामुळं आपल्याला एक्सरसाइज करून घरातला पूर्ण जो आहे आहार तो घेऊनच वजन कमी करायचं आहे. असं नाही आहे की बाबा आता मी पूर्ण जेवण वगैरे बंद करते, तर तसं अजिबात करूच नका. मी तर म्हणेल तसं जर करायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही आहे तसंच राहा, कारण ते वाढणार तरी नाही तुमचं वजन. पण जर तुम्ही आहार बंद करून जर वजन कमी केलं तर त्याचा दुष्परिणाम जाणवायला आपल्याला लगेच सुरुवात होते. तर तो प्रकार आपल्याला अजिबात करायचा नाही. हां, तुम्ही फळं खा, छान छान भाज्या खा. मी म्हणत नाही तुम्ही अन्नच घ्या. तुम्हाला वाटतं तुम्हाला डाएट करायचे आहे तर तुम्ही भरपूर असे काकडी, गाजर जे भेटतील तुमच्याकडं ते सॅलड खायचं आहे तुम्हाला. जे तुमच्याकडे आहे ते फळं खा, नारळ पाणी प्या, ह्या पद्धती करा. पण ते पूर्णपणे जेवण अजिबात बंद करू नका. माझं तर हेच तुम्हाला सांगणार आहे, कारण मी अजिबात जेवण बंद करणार नाही आणि केलंही नाही. कारण मला वजन कमी करायचं आहे, मेंटली फिट व्हायचं आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे, पण पुढचाही विचार करायचा आहे की आपलं आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे, हाही विचार मला करायचा आहे. तर त्यामुळे मीही तुम्हाला तेच सजेस्ट करेन की अजिबात जेवण वगैरे तुम्ही बंद करूच नका आणि करायचंच नाही आहे. होईल तितक्या साध्या सिंपल एक्सरसाइज करा. नाही तुम्हाला एक्सरसाइज करणं शक्य तर तुम्ही चालणं चालू करा. जर तुम्ही 20 मिनटं जरी चाललात तर 6,000 किंवा 7,000 तुमची पावलं होतील. तर तुम्ही ते सुरुवात करा. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही सुरू करा. फक्त जेवण कमी म्हणजे बंद करू नका, फक्त प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. मी बार बार तुम्हाला तेच सांगते. तुम्हाला वाटतं असेल की बाबा ही का बार बार सांगते, पण मैत्रिणींनो, कारण त्याचे दुष्परिणाम मी भोगलेले आहेत या मागच्या ह्याच्यामध्ये. कारण बऱ्याच वेळा मी हे वजन कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते जेवण कमी करा. जास्तीत जास्त आपण 4 ते 8 दिवस जेवण आपण बंद करू शकतो, कारण आपल्याच्यानं ते शक्यच नाही. आपलं घर सांभाळायचं आहे, संसार सांभाळायचा आहे, तर ते आपल्याच्यानं शक्य नाही आहे. त्यामुळं तुम्ही साध्या सिंपल एक्सरसाइज करा आणि जेवण करा, पण प्रमाणात करा. आणि 32 वेळा प्रत्येक घास घेतला की हा आपल्याला 32 वेळा चावूनच खायचा आहे. लक्षात राहू द्यायचं आहे 32 वेळा आपण चावलं आहे का, आणि एकदम असा छोटासा घास घ्यायचा आहे. मग बघा तुम्ही थोड्या जरी 20 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं जरी एक्सरसाइज केल्या तुम्ही, तरीही आपलं वजन नियंत्रणामध्ये नक्कीच येणार आहे. तर चला, इथंच व्हिडिओ मी थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. जी आपल्यासारखे मैत्रिणीला मोटिवेशनलची गरज आहे तो हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि अजूनही वजन कमी करायला सुरुवात नसेल केली तर नक्की करायचं आहे. आणि जर काही तुम्हाला अडचण वाटली तर मला कमेंटद्वारे नक्कीच तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. किंवा तुमच्याकडं काय माझ्यासाठी सजेस्ट करण्यासाठी असेल की ताई तू हे कर ते कर, तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तेही मी माझ्या ह्याच्यामध्ये अंमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर भेटूया नवीन. मस्त खायचं आहे, छान एक्सरसाइज करायचं आहे आणि निरोगी आयुष्य जगायचं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.